नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण. जगभरात आर्थिक, राजकीय, भूराजकीय घडामोडींचा वेग प्रचंड वाढलेला आहे. एका बाजूला पश्चिम आशियातील तणाव, दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारातील अस्थिरता आणि त्याच वेळी भारतात वाढणारी गुंतवणूक, मजबूत होत चाललेली अर्थव्यवस्था आणि बदलत जाणारा गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, या सगळ्यांचा आज आपण सखोल आढावा घेणार आहोत. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील झपाट्याने वाढ, NSE आणि सेबीमधील मोठा वाद आणि त्यावर येणारा तोडगा, रिझर्व्ह बँकेचा रुपयाबाबतचा महत्त्वाचा संदेश, सोनं आणि चांदी यांच्या दरातील तेजी आणि शेवटी भारतीय शेअर बाजारातील चढ उताराचा सखोल विश्लेषण. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीने. पश्चिम आशियातील इराण संबंधित तणाव वाढत असताना जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसत आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे. भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राने या अनिश्चिततेच्या काळात देखील आश्चर्यकारक वाढ ही नोंदवली आहे आणि ही वाढ केवळ आकड्यापुरती मर्यादित नसून ती विश्वास, स्थैर्य आणि दीर्घकालीन संधीचे प्रतीक मानले जाते. 2026च्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात सुमारे 5.1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. हा आकडा ऐतिहासिक ठरला तरी विशेष म्हणजे ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 72% जास्त आहे. जर आपण मागील कालावधीकडे पाहिले तर जानेवारी ते मार्च या 2025 मध्ये गुंतवणूक सुमारे 2.9 अब्ज डॉलर्स इतकी होती, तर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये ही वाढ 3.3 अब्ज डॉलर्स इतकी होती. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक केवळ वाढत नाही तर ती सातत्याने वेगाने पुढे जात आहे. या वाढीमागे अनेक महत्त्वाचे घटक कार्यरत आहेत. सर्वप्रथम देशातील मजबूत आर्थिक पाया. भारत सध्या जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. उद्योग, सेवा क्षेत्र आणि डिजिटल क्षेत्रातील प्रगतीमुळे देशात आर्थिक क्रियाशीलता वाढली आहे. दुसरे म्हणजे शहरीकरणाचा वेग. ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर हे वाढत आहे. लोक रोजगार, शिक्षण आणि उत्तम जीवनशैलीच्या शोधात शहराकडे वळत आहेत. यामुळे घरांची मागणी ही सातत्याने वाढत आहे. तिसरं म्हणजे मध्यम वर्गाचा विस्तार. भारतातील मध्यमवर्गीयाची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्यांची क्रयशक्ती देखील वाढत आहे. घर खरेदी करणाऱ्यांची क्षमता वाढल्याने निवासी प्रॉपर्टीला मोठी मागणी निर्माण झाली आहे. गुंतवणुकीच्या रचनेवर नजर टाकली तर डेव्हलपरचा सुमारे 42% हिस्सा म्हणजेच प्रकल्प उभारणी आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवले हे जात आहे. याचबरोबर REITs म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा सुमारे 40% हा सहभाग आहे. हे दर्शवते की बाजार अधिक संघटित आणि पारदर्शक होत आहे. या संघटनेमुळे लहान गुंतवणूकदारांना देखील मोठ्या प्रॉपर्टी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 96% गुंतवणूक देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. याचा अर्थ असाच की भारतीय गुंतवणूकदारांना स्वतःच्या अर्थव्यवस्थेवर आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर प्रचंड विश्वास आहे. जागतिक परिस्थितीकडे पाहिले तर पश्चिम आशियातील तणावामुळे अनेक देशांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रावर दबाव आला आहे. काही बाजारपेठांमध्ये गुंतवणूक कमी झाली आहे तर काही ठिकाणी प्रकल्प हे थांबले आहेत. मात्र भारतात या उलट चित्र आहे. जागतिक गुंतवणूकदार भारताला एक सेफ इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून पाहत आहेत. यामागील कारणे म्हणजे स्थिर सरकार, धोरणात्मक सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता. शहरांच्या बाबतीत पाहिलं तर बेंगलुरू, मुंबई, दिल्ली NCR ही शहरे गुंतवणुकीत आघाडीवर आहे. या 3 शहरांमध्ये मिळून सुमारे 65% गुंतवणूक ही झाली आहे. बेंगलुरू IT आणि स्टार्टअप हब आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. दिल्ली NCR प्रशासन आणि व्यावसायिक केंद्र आहे. या तिन्ही शहरांमध्ये निवासी आणि व्यावसायिक प्रॉपर्टीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याशिवाय सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा देखील मोठा वाटा यामध्ये आहे. मेट्रो नेटवर्क, एक्सप्रेसवे, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि औद्योगिक कॉरिडॉर या सर्वांमुळे नवीन भाग विकसित होत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळत आहे. व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये देखील मोठी वाढ या ठिकाणी दिसून येत आहे. कार्यालयीन जागा, कोवर्किंग स्पेसेस, रिटेल मॉल या सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणूक ही वाढत आहे. तसेच REIT असल्या संघटनेमुळे या क्षेत्राला अधिक पारदर्शकता आणि स्थैर्य मिळत आहे.
तज्ज्ञांच्या मते पुढील काही वर्षात भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र आणखी वेगाने वाढू शकते. विशेषतः टियर 2 आणि टियर 3 या शहरांमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहे. एकूणच जागतिक तणाव, अनिश्चितता आणि बाह्य दबाव असून देखील भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राने स्थिरता, वाढ हे दोन्ही दाखवून दिले आहे. हे केवळ एक क्षेत्र नाही तर भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे आणि भविष्यातील संधीचे एक मजबूत प्रतीक आहे. आता रिअल इस्टेटच्या या सकारात्मक बातमीनंतर वळूया शेअर बाजाराशी संबंधित एका मोठ्या आणि चर्चेच्या विषयाकडे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात चर्चेचा असलेला विषय म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सेबी यांच्यातील दीर्घकालीन वाद. आता हा वाद निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबी यांनी नेमलेल्या बाह्य समितीने या वादावर महत्त्वाची शिफारस केली आहे. या समितीनुसार NSEने आपल्या प्रलंबित कायदेशीर प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सुमारे 18,000 कोटी रुपये भरावेत. ही रक्कम केवळ मोठी नाही तर ती या प्रकरणातील गंभीरतेचे आणि त्याचा व्यापक परिणामाचे द्योतक आहे. हा वाद नेमका कशामुळे निर्माण झाला? गेल्या काही वर्षात NSEवर गंभीर आरोप झाले. विशेषतः कोलोकेशन या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणात काही ट्रेडिंग सदस्यांना इतरांच्या तुलनेत जलद आणि प्राधान्याने डेटा मिळाल्याचा आरोप होता. त्यामुळे बाजारात समान संधी भंग झाल्याचं मानलं गेलं. तसेच NSEची व्यवस्थापन पद्धती, तांत्रिक प्रणालीतील त्रुटी आणि काही निर्णय या प्रक्रियांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या सर्व मुद्द्यांमुळे सेबी आणि NSE यांच्यात दीर्घकाळ संघर्ष हा सुरू राहिला. अनेक चौकशी, नोटिसा आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले. या वादाचा सर्वात मोठा परिणाम झाला तो NSEच्या बहुप्रतिष्ठित IPOवर. जवळपास 10 वर्षापासून तो अडकून पडला आहे. भारताच्या सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजपैकी एक असूनही NSE अजूनही सूचीबद्ध नाही, ही एक मोठी विसंगती मानली जाते. या पार्श्वभूमीवर NSEने काही काळापूर्वी सेबीसमोर सेटलमेंटचा प्रस्ताव हा ठेवला होता. या प्रस्तावाअंतर्गत कंपनीने सुमारे 13,000 कोटी रुपये बाजूला ठेवले होते. मात्र बाह्य समितीने या रकमेपेक्षा अधिक म्हणजेच 18,000 कोटी रुपयांची शिफारस केली आहे. यामागे उद्देश स्पष्ट आहे: वाद पूर्णपणे संपवणे, गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवणे आणि बाजारात पारदर्शकता वाढवणे. या प्रकरणात आता पुढील प्रक्रिया काय असेल? लवकरच सेबीकडून NSEला अधिकृत नोटीस दिली जाऊ शकते. या नोटीसमध्ये सेटलमेंटची रक्कम आणि अटी स्पष्ट केल्या जातील. NSEने रक्कम भरल्यानंतर दीर्घकाळ चाललेला वाद हा संपुष्टात येऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे IPOसाठी मार्ग हा मोकळा होऊ शकतो. दरम्यान NSEने IPOसाठी तयारी जोरात सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने तब्बल 20 इन्व्हेस्टमेंट बँकांची नियुक्ती केली आहे, जे भारतातील कोणत्याही IPOसाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक बँका आहेत. या बँकांनी विद्यमान गुंतवणूकदारांना पत्र पाठवून IPOमध्ये शेअर्स विकण्याचे आमंत्रण दिले आहे. यासाठी 27 एप्रिल ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. सध्या NSEमध्ये जवळपास 1.9 लाख गुंतवणूकदार आहेत, जे या IPOकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. तज्ज्ञांच्या मते NSEचा IPO हा भारतातील सर्वात मोठ्या IPOपैकी एक ठरू शकतो. जर हा IPO यशस्वी झाला तर भारतीय भांडवली बाजाराला मोठी चालना मिळू शकते. गुंतवणूकदारांना एक नवीन मोठी संधी उपलब्ध होईल आणि NSEची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक वाढेल. याशिवाय या सेटलमेंटचा एक व्यापक संदेशही आहे: भारताचा बाजार नियामक कठोर आहे, पण तो तोडगा काढण्यासाठी देखील तयार आहे. सेबीची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरते, कारण एकीकडे ते नियमांचे पालन सुनिश्चित करत आहे तर दुसरीकडे बाजारातील स्थिरता आणि विकास यांचाही विचार करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा दृढ होण्याची शक्यता आहे. एकूणच 18,000 कोटीचा हा सेटलमेंटचा प्रस्ताव केवळ एका वादाचा शेवट नाही, तर तो भारतीय शेअर बाजाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. आता सर्वांच्या नजरा सेबीच्या अंतिम निर्णयावर आणि NSEच्या पुढील पावलांवर लागल्या आहेत. जर सर्व काही सुरळीत पार पडले तर लवकरच आपण भारतातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षित IPOपैकी एक साकारताना पाहू शकतो. या बातमीनंतर वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रुपयाच्या हालचालीबाबत महत्त्वाचा संदेश दिला आहे. RBIच्या मते रुपयातील चढ उतार ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि गुंतवणूकदारांनी याबाबत घाबरण्याची गरज नाही. RBI गव्हर्नर यांनी स्पष्ट केले की भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे, महागाई नियंत्रणात आहे, बँकिंग व्यवस्था स्थिर आहे. रुपयावर अनेक घटकांचा प्रभाव पडतो: कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक तणाव, परदेशी गुंतवणूकदारांची हालचाल. पण RBI सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. भारताचा परकीय चलन साठा हा मजबूत आहे,
चालू खाते तूट ही नियंत्रणात आहे आणि अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. यामुळे भारत हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय हा मानला जातो. आता या आर्थिक धोरणानंतर वळूया गुंतवणूकदारांच्या आवडत्या पारंपरिक पर्यायाकडे. 22 एप्रिल 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या दरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी सुमारे 1.54 लाख रुपये इतका झाला, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,41,000 रुपये इतका आहे. चांदीच्या दरात देखील आज मोठी वाढ झाली. चांदीचा दर आता 2,60,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. यामागील मुख्य कारणे कोणती? जागतिक तणाव, महागाईची भीती आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वळणारा कल. आणि आता शेवटी आजच्या बाजाराची स्थिती. 22 एप्रिल 2026 रोजी बाजारात चढ उताराचा कल हा दिसून आला. सेन्सेक्स सुमारे 219 अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 देखील 84 अंकांनी खाली आला. याचे प्रमुख कारण म्हणजे नफा वसुली, जागतिक संकेत आणि IT क्षेत्रातील विक्री. तज्ज्ञांच्या मते बाजार सध्या बाय ऑन डिप्स या रणनीतीवर चालला आहे. एकूणच पाहता जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत स्थिरतेचे प्रतीक बनत आहे. रिअल इस्टेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शेअर बाजारात सुधारणा होत आहे. RBI सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे आणि सोनं आणि चांदी यांच्यातील गुंतवणूक ही वाढत आहे. या सर्व गोष्टी भारताच्या मजबूत आर्थिक भविष्यासाठी संकेत देत आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.